बीडमध्ये महादेव ॲपद्वारे 9 अब्जापेक्षा जास्त किमतीचे व्यवहार। आकाचा पुनरुच्चार करत आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप। पालकमंत्रीपद लखलाप म्हणत धनंजय मुंडेंनाही टोला। सुरेश धस यांच्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंच्या रूपात धनंजय मुंडेंवर स्वकीयांचा हल्लाबोल, तर विरोधकांकडून वाल्मिक कराडच्या निमित्तानं मुंडे सतत निशाण्यावर। तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या। सरपंच हत्येच्या निषेधार्थ रेणापूरमध्ये निघालेल्या मोर्चात मागणी। देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा। कोणकोणते नेते सहभागी होणार याकडे लक्ष। शहरात तगडा पोलीस बंदोबस्त। पवनचक्कीच्या वादातून तुळजापुरातील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला। कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। हल्ल्यात सरपंच निकमांसह आणखी एक जण जखमी। क्रीडा खातं मिळाल्यानं कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा। पदभार न स्वीकारतात भरणे सहकुटुंब परदेशात। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिरा होण्याची शक्यता। सरकारी तिजोरीतल्या खडखडाटाची जोरदार चर्चा। महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान बनवण्याचं आमिष दाखवून फसवणूक। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस भरतीचा प्रकार। मैदानी चाचणीनंतर पैशांची मागणी करताच भांडाफोड। महापालिका निवडणुकांसाठीही भाजप आणि संघाची एकत्र रणनीती। विधानसभेच्या विजयानं हुरळून न जाण्याचाही सल्ला। नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर, वाशिम आणि अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस। अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचाही इशारा। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। मुंबईची हवा बिघडवणाऱ्या 28 प्रदूषणकारी प्रकल्पांसह 276 बेकऱ्यांना पालिकेनं बजावली नोटीस। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये। आता न दुखणाऱ्या इंजेक्शनचा मुंबई IITकडून शोध। सुईविरहित सिरिंज विकसित केल्याचा संशोधकांचा दावा। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार। उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण। विराट कोहलीचा संयम पुन्हा सुटला। टर उडवणाऱ्या प्रेक्षकासोबत हुज्जत घालायला निघाला। सुरक्षा रक्षकानं वेळीच आवरलं। श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी। रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम। बर्फवृष्टीमुळे अनेक पर्यटक अडकले। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी इंदूरमधील साई भक्ताकडून 12 लाखांचा 200 ग्रॅम सोन्याचा मुकुट अर्पण। तर पंढरीच्या पांडुरंगालाही 9 लाखांचा सोन्याचा हार अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।